कव्हर करण्यासाठी राहिला म्हणजे आमचे राज्यकर्ते म्हणून आपण मदत करताय त्याबद्दल मी सुरुवातीला सगळ्याचे आभार मानतो. परत थोड्याच वेळापूर्वी आणखी एकदा गुन्हा उजळायचा काही वेळ आहे 5 लाखांची वेळ या ठिकाणी आली ही अशी 2 सप्टेंबरचा शासन आदेश आहे याला जे काही चॅलेंज केलं होतं चॅलेंजच्या याचिका त्या ठिकाणी फेटाळलेली आहे. हा शासन आदेश याला मान्यता आपण बघितला असेल परीक्षेमध्ये चर्चा होती त्या CR मध्ये मराठा समाजाला मिळण्यासारखं काहीच नाही त्यामुळे तो CR लगातार फेटाळला यातून मराठा समाजाला काही मिळणार नाही. आता तो CR आहे तर राज्य सरकारचे आव्हान वाढलेले आहेत त्या आव्हानामुळे राज्य सरकारला 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाप्रमाणे सगळ्या मराठा समाजाला जो काही राधाकृष्ण पाटील यांनी त्या ठिकाणी नाही की मराठी आरक्षणाची संख्येत सगळ्याला आरक्षण मिळेल या दृष्टिकोनातून आता सरकारची जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की आता हा जो काही शासन आदेश याचिका होत्या त्या या संधीचा लाभ घेऊन राज्य सरकारनं सकळ मराठा समाजाला या ठिकाणी यामध्ये जे काही बदल करणार शक्य आहे बदल करावेत आणि सकळ मराठा समाजाची वंचित माणसाला या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल त्याची व्हॅलिडिटी होईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी निर्णय करावेत. म्हणून हा ठिकाण पहिला या ठिकाणी या ठिकाणाच्या संदर्भात सांगतो आम्ही एक 5 नावं आज आपल्या माध्यमातून जाहीर करत आहोत. आमचे माणसं आहेत त्वरित संजय देशमुख श्री संजय लाखे पाटील आहे गौरी विकास लाखे शरद रमेश गेले पाटलाचा मुलगा आहे 6 नाव आम्ही जाहीर करत आहोत. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण पाटील 1 महिन्याच्या आत या 6 मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र अधिकृत करावेत त्यांची व्हॅलिडिटी द्यावी आणि जर एक दरम्यान त्यांनी सगळं मराठा समाजाचे 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे. पहिली मागणी आहे कारण आपल्या माध्यमातून मागणी आणि आमचं जे काही एकमत झाले सगळ्या विषयावर त्याप्रमाणे 1967 पासून आता यामध्ये SC आणि BC 2 विषय आहेत. न्यायमूर्ती शिक्षण समितीचा पूर्वी वितरित झालेले प्रमाणपत्र समितीनंतर वितरित झालेले प्रमाणपत्र तर राज्य सरकारनं सरसकट 58 लाख कोटी प्रमाणपत्र असं न म्हणता असा जो काही संभ्रम विशेषतः नामदार छगन भुजबळ पसरवत आहेत या संदर्भामध्ये जाहीर करावे आणि शिंदे समिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाले होते. शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज किती प्रमाण झाले याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली. 3री मागणी आमची अशी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची SC हे जे काही आरक्षण आहे ते पेंडिंग आहे. या संदर्भामध्ये मराठा आरक्षण विषयी उपसमिती आहे यासाठी त्या ठिकाणी नेमलेली आहे. त्यांनी या संदर्भात काळजी घेतली पाहिजे वकिलाबरोबर मिटिंग घेतली पाहिजे योग्य वकील लावलं पाहिजे. पण आमची मागणी आहे मराठा क्रांती मोर्चाचे आमचं शिष्टमंडळ आहे त्याबरोबर त्यांनी मराठा आरक्षण विषयी उपसमिती आहे त्यांची एक बैठक या ठिकाणी तातडीने लावली पाहिजे आणि ज्या पद्धतीची बैठक राज्य सरकारने या ठिकाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करतो. पुढची मागणी अशी आमची वनवाच्या ओबीसी आरक्षण विषयी समितीच्या नंतर मान्य छगन भुजबळ साहेबांची पत्रकार परिषद आणि त्याची ओबीसीला आणि मराठ्याला मिळणाऱ्या पैसे यामध्ये काही तफावत आले. मराठ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे दिले जातात 25,000 कोटी रुपये आणि ओबीसीला केवळ 2,500 कोटी रुपये दिले. अशा पद्धतीची आकडेवारी समाजामध्ये तेढ वाढवणारी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली. आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे
की राज्य सरकारनं या संदर्भामध्ये तातडीनं श्वेतपत्रिका जाहीर करावी. साहेब जे म्हणताय प्रत्येक मुद्द्याचे मांडताय, प्रतिकृतीच्या संदर्भामध्ये, काडाखोडीच्या संदर्भामध्ये, मराठा समाजाला जे काही फंड दिलाय आणि इतर समाजाला जो फंड दिलाय, महामंडळाला जे पैसे दिले याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि राज्य सरकारच्या 2 समित्या, विशेषतः ओबीसी समिती अस्तित्वात आल्यानंतर ज्या पद्धतीचं सामाजिक उद्रोह, सामाजिक गुन्हे आणि सामाजिक वातावरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय, तातडीने थांबावा. त्यासाठी स्वच्छपणे सगळी आकडेवारी या ठिकाणी त्यांनी सांगितली पाहिजे.